मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हे मुद्दे केंद्रस्थानी होते। खास करून 20 वर्षांनंतर बीएमसीच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधू एकत्र आले। शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिली बीएमसी निवडणूक होती। धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेल्यानंतर मुंबईत ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंनी बीएमसीची निवडणूक एकत्र लढवली। प्रचारात भाषा भावनिक होती, नारे ओळखीचे होते आणि प्रश्न एकच विचारला जात होता, मुंबईत मराठी माणूस नेमका कोणासोबत? मात्र निवडणूक निकालानंतर या प्रश्नाचं उत्तर फक्त भाषणांतून नाही तर आकड्यातून समोर आलं। कारण या निकालांनी मुंबईच्या राजकारणात एक वेगळीच वस्तुस्थिती उघड केली आहे। भाजपाच्या विजयी नगरसेवकांपैकी 60% अधिक नगरसेवक मराठी भाषिक आहेत। व प्रश्न उभा राहतो, मराठी अस्मितेचं राजकारण बदलतंय का, की मराठी मतदार नवे पर्याय तपासतायत? आजच्या या व्हिडिओत याच बदलत्या वास्तवाचं सविस्तर आकडेवारीसह आपण आढावा घेणार आहोत। निवडणूक निकालांनी एक गोष्ट निर्विवादपणे स्पष्ट केली आहे, मुंबईत मराठी भाषिकांचं मतदान एकाच राजकीय प्रवाहात अडकलेलं नाही। भाजपाने लढवलेल्या 137 जागांपैकी 89 जागांवर विजय मिळवला, त्यापैकी 54 नगरसेवक मराठी भाषिक आहेत। हे आकडे केवळ सांख्यिकीय नाहीत, तर मुंबईच्या बदलत्या राजकीय मनोवृत्तीचं प्रतिबिंब आहे। या निवडणुकीत मराठी अस्मितेचा मुद्दा निश्चितच प्रभावी होता। त्यात उद्धव ठाकरेंची युबीटी आणि राज ठाकरेंची मनसे यांची बीएमसी झालेली युती, त्यामुळे ठाकरे बंधूंनी मराठीच्या अस्मितेवर भावनिक आवाहन केलं। भाषा, स्थानिक ओळख, मुंबईवर मराठी माणसाचा पहिला हक्क, नोकरी, व्यवसाय आणि सांस्कृतिक अस्तित्व हे सगळे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते। प्रचार सभांपासून पोस्टर्स, भाषण आणि घोषणांपर्यंत मराठी अस्मितेचा सूर सातत्यानं ऐकू येत होता। मात्र निवडणूक निकालांकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते, हा मुद्दा प्रभावी होता पण निर्णायक ठरला असं ठामपणे म्हणता येत नाही। कारण मराठी मतदारांचा एक महत्त्वाचा वर्ग या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन विचार करताना दिसतो। हा वर्ग विचारतो, शहराचं प्रशासन किती सक्षम आहे? मुंबई सुरक्षित आहे का? विकास कामांचा वेग आहे का? दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी कोण प्रत्यक्ष काम करतंय? अस्मिता आजही भावनिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, पण ती एकमेव मतदानाचा निकष राहिलेली नाही। आणि याच बदलत्या विचारसरणीमुळे मराठी अस्मितेचं राजकारण या निवडणुकीत मर्यादित प्रभावापर्यंतच पोहोचलं असं म्हणावं लागेल। भाजपाची प्रचार नीती फक्त एका समाजापुरती मर्यादित नव्हती। पक्षाने मराठी भाषिकांसोबत मध्यमवर्गीय कुटुंबे, दलित समाज, उत्तर भारतीय समाज, व्यापारी व व्यावसायिक वर्ग या सगळ्यांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला। तसंच विविध घटकांचा जाहीरनामा तयार करताना त्यांचा सहभाग घेतला। यातून समावेशक राजकारणाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात भाजपला यश मिळालं। राजकीय निरीक्षकांच्या मते या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा भाजपसाठी एकत्र करणारा घटक ठरला। मराठी अस्मिता एका विशिष्ट चौकटीत मर्यादित राहिली, तर हिंदुत्वाने विविध समाज घटकांना एक समान राजकीय धागा दिला। याच कारणामुळे मराठी मतदारांचा एक भाग भाजपकडे वळल्याचं चित्र दिसतं। ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांसाठीही एक महत्त्वाची कसोटी होती। पण दोघे एकत्र येऊनही मराठी मतांचं पूर्ण एकत्रीकरण साध्य झालं नाही। याचा अर्थ असा नाही की ठाकरे ब्रँड संपलाय, पण त्यांचा प्रभाव पूर्वीसारखा अबाधित राहिलेला नाही हे मात्र स्पष्ट झालं। या निकालातून पुढे आलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी मतदार आता फक्त भावनिक आवाहनांवर मतदान करत नाही, तो विचार करतो प्रशासन कसं आहे, शहर सुरक्षित आहे का, विकासाचा वेग काय आहे। अस्मिता आजही महत्त्वाची आहे, पण तो एकमेव निकष राहिलेला नाही। मुंबईचं राजकारण आता एका मुद्द्यावर चालणारं नाही। ओळख, अस्मिता, विकास, सुरक्षितता, प्रशासन या सगळ्यांचा संयुक्त विचार मतदार करतायत। आणि याच बदलत्या वास्तवामुळे मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरते। म्हणूनच आज मुंबईच्या राजकारणासमोर एक मूलभूत प्रश्न उभा राहतोय, मुंबईचं राजकारण फक्त भावनिक घोषणांवर आधारलेलं राहणार आहे का, की प्रत्यक्ष कामगिरी आणि प्रशासनाची क्षमता यावर त्याची दिशा ठरणार आहे? ओळख आणि मराठी अस्मिता आजही महत्त्वाची आहे, मात्र त्याचबरोबर सुरक्षितता, विकास आणि सक्षम कारभार हे मुद्देही आता निर्णायक ठरतायत। आणि ठाकरे बंधूंसाठी हा धडा आहे,
कारण मराठी माणूस फक्त ठाकरेंसोबत हा नॅरेटिव्ह BMCच्या निवडणूक निकालानं तोडलाय. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.